त्या लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी तिथे 500 लाडकी बहीण आणि 1000 नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं। त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले। आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने IT विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे। आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झाले याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता। याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं। आता स्क्रुटिनी जर केली नसती तर 2,47,00,000 वर तो कधी आलाच नसता, तो 2,63,00,000 वरच राहिला असता। त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती। प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो। 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे। याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत। काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल, म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील। त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जी आता सुरू आहे। बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक 35-40% काम झालेलं आहे। आणखीन पुढचं जे 50-60% राहिलेलं आहे ते ह्या 10-15 दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्यांनी भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार। त्यामुळे अशा काही ज्या त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत। या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल।